उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्याने सध्या राज्यभरात उष्णतेची लाट आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। जवळपास खरं तर पुण्यामध्ये सुद्धा 40°C पर्यंत तापमान जे आहे ते गेलेलं आहे। त्यामुळे पुणेकर उकाड्याने त्रस्त झालेले जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या सकाळचं हे कोवळं ऊन आहे, मात्र या कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा उष्णतेची प्रखरता जी आहे ते दिसून येत आहे। सध्या आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये जवळपास गेली 2 दिवसापासून सातत्यानं तापमानामध्ये जे आहे ते वाढ होताना दिसत आहे। जवळपास काल तर 41°C तापमानाची नोंद जी आहे ते पुण्यामध्ये नोंदवण्यात आलेली होती आणि आणखी 2 दिवसामध्ये या तापमानामध्ये वाढ होऊ शकते असं हवामान खात्याच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे। बुधवारी सुद्धा पुण्यामध्ये तापमानामध्ये येलो अलर्ट जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच सध्या राज्यभरात जी उष्णतेची लाट जी आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तापमानाचा जो आकडा आहे किंवा तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। यामुळे साहजिकच सर्व नागरिक जे आहे ते तापमानामध्ये त्रस्त झालेले आहेत। त्या सकाळच्या प्रहरी खरं तर कोवळं ऊन असतं, मात्र सध्या सकाळपासूनच उष्णतेची लाट आहे किंवा उष्णतेची जी तीव्रता आहे ती सध्या जाणवत आहे। दुपारी तर हा पारा जो आहे तो अधिकच वरती जात आहे। त्यामुळं असह्य झालेले पुणेकर रसवंतीगृह असतील किंवा वेगवेगळे शीतपेय आहे याचा आधार घेताना सध्या उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र उष्णता जी आहे ते गेली काही दिवसांपासून सातत्यानं वाढताना दिसत आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा उष्णतेची लाट जी आहे ते वाढताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये सुद्धा बुधवारी हवामान विभागाच्या वतीनं येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।